नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, जर तुम्ही मुख्यमंत्री आणि लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल, तुमची ई-केवायसी देखील पूर्ण झालेली असेल, तरीही तुमच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत का? मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळून तब्बल 3000 रुपये किंवा 1500 रुपयांचा हप्ता का अडकला आहे आणि हा पैसा तुमच्या खात्यात नक्की कधी जमा होणार यावर अत्यंत सरकारने एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट दिलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची संपूर्ण सत्य माहिती सविस्तर पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मैत्रिणींनो, महाराष्ट्र सरकारची एक अत्यंत लोकप्रिय योजना आहे। अनेक महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये मिळालेले आहेत, परंतु अजूनही हजारो अशा लाभार्थी महिला आहेत ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, तरी पण त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत। ज्यांनी ई-केवायसी केलेलीच नव्हती त्यांचे पैसे तर बंदच झालेले आहेत, पण प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या महिलांच्या देखील सध्या चिंतेत दिसत आहेत। नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन महिला व बाल विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठी माहिती दिलेली आहे। तर झालं असं आहे की सरकारने ई-केवायसी साठी 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ दिली होती। या प्रक्रियेनंतर जवळपास 17,000 अपात्र महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आलेली आहेत। ज्या महिला पात्र आहेत त्यांच्या कागदपत्राची आणि पात्रतेची पुन्हा एकदा शासकीय स्तरावर तांत्रिक तपासणी म्हणजे टेक्निकल व्हेरिफिकेशन सुरू झालेले आहे। महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की ही तांत्रिक प्रक्रिया येत्या काही दिवसात पूर्ण होईल आणि ज्या महिला सर्व निकष पूर्ण करतात त्यांच्या खात्यात जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला अडकलेले पैसे जमा होण्याची सुरुवात होणार आहे। तर बघा माझ्या मैत्रिणींनो, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की ज्यांच्या आता ही तांत्रिक प्रक्रिया जी सुरू आहे, जी टेक्निकल व्हेरिफिकेशन सुरू आहे, सगळ्यांची कागदपत्राची पुन्हा एकदा शासकीय स्तरावर पडताळणी सुरू आहे, त्यामुळे आता थोडा विलंब लागलेला आहे आणि ही प्रक्रिया जेव्हा पूर्ण होईल, आता काही दिवसामध्ये पूर्ण होणार आहे, त्यामुळे महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेमकेच सांगितलेले आहे की जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला अडकलेले पैसे हे तुमच्या खात्यात पुन्हा सुरू होणार आहे। पण समजा तुमची ई-केवायसी पूर्ण आहे, तुम्ही पात्र आहात आणि तरीही तुमचे पैसे गेल्या 6 महिन्यापासून अडकून आहेत, तर आता काय करावे लागणार आहे? तर सरकारने याविषयी सुद्धा स्पष्ट सांगितले आहे की अशा महिलांनी आपले सर्व आवश्यक कागदपत्र सोबत घेऊन जवळच्या महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात जाऊन थेट तक्रार करायची आहे। तिथे तुमचा अर्ज तातडीने सुनावणी केली जाईल आणि तुमच्या समस्येचे निवारण करून तुमचे पैसे मिळवून दिले जातील। त्यामुळे तुम्ही त्याचीही काळजी करू नका। ज्यांचे 6 महिन्यापासून पैसे अडकलेले आहे आणि पूर्ण प्रक्रिया झालेली आहे त्यांनी थेट महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात जाऊन थेट तक्रार करायची आहे आणि ताबडतोब तुम्हाला तुमच्या अडकलेले पैसे मिळवून दिल्या जातील। तर मैत्रिणींनो, अजिबात काळजी करू नका। जर तुमचे कागदपत्र योग्य असतील तर जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा जुलैच्या सुरुवातीला तुमचे पैसे नक्की मिळतील। तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला आहे की नाही आणि तुमचे पैसे किती महिन्यापासून अडकलेले आहेत हे तुम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगायचं आहे। ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। ही महत्त्वाची माहिती तुमच्या इतर मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शासकीय योजनेच्या अपडेटसाठी आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।